आज अकोल्यात एक दुर्दैवी घटना संध्याकाळच्या 4 ते 4:30च्या दरम्यान घडली। ज्यावेळेस भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून एअरपोर्टवर भेटून नुकतेच घराकडे निघालेल्या माजी आमदार तुकाराम बिडकर आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांचा एका मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। नेमकी ही घटना कशी झाली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। एका चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली आणि ही दुर्दैवी घटना समोर आली। नमस्कार, मी धनंजय साबळे। पुढील काही मिनिटात आपण जाणून घेऊ की तुकाराम बिडकर जे माजी आमदार होते, राष्ट्रवादीचे, अजित पवारचे समर्थक होते, त्यांची या दुर्घटनेत कशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला। कारण काही वेळापूर्वीच म्हणजे 10 ते 15 मिनिटं अगोदरच ते राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बुके देऊन एअरपोर्टवरून आपल्या घराकडे निघाले होते आणि शिवनीजवळच्या पेट्रोल पंपासमोरच त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनानं उडवून दिलं आणि माहितीनुसार त्यांचा जागीच मृत्यू झाला। आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। ही दुर्दैवी घटना जी आहे ती दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या चाहत्यांना मोठं दुःख झालेलं आहे। मोठा जनसागर अकोल्यात त्यांच्या या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट की तुकाराम बिडकर नेमके होते कोण? 2004 ते 2009 पर्यंत ते आमदार होते। वैधानिक विकास महामंडळाचे ते अध्यक्षही राहिलेले होते। त्याला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे आणि असं हे महान नेतृत्व जे आज आपल्यात नाही आहे। कारण तुकाराम बिडकर म्हटलं की जमीन लेवलचा म्हणजे जमिनीवर राहणारा आमदार, जिल्हा परिषदच्या सभापतीपासून तर आमदारापर्यंत त्यांची कारकीर्द ही खूप मोठी राहिलेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेणे, कार्यकर्त्याचं काम करणे हा तुकाराम बिडकरांचा मूळचा स्वभाव आहे। कधीही त्यांच्या डोक्यात आमदारकी घुसली नाही किंवा आपण विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष आहोत हे कधी त्यांनी कधी असं जाणू दिलं नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला ते सांभाळून घेणारे असे नेते होते आणि तो नेता आपल्यात आज राहिला नसल्यामुळे संपूर्ण जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी उलटलेला आहे त्यांच्या घरपरिवारांचं सांत्वन करण्यासाठी। दुसरी महत्त्वाची गोष्ट की बावनकुळेंना एअरपोर्टवर त्यांना बुके दिला आणि बुके दिल्यानंतर 2 व्हीलरनी आपली सहकारी जे आहेत राजदत्त मानकर यांच्यासह ते घराकडे निघले होते। नॅशनल हायवे 6वर पूर्वीचा 6 आणि आत्ताचा 53 यानी जेव्हा ते साईड लाईनचा जो रस्ता तो सर्व्हिस रस्ता असतो त्या सर्व्हिस रस्त्यावर वळण घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनानं त्यांना उडवलं आणि दुर्घटना इतकी जबरदस्त होती की ते सीसीटीव्हीमध्ये आपण बघतच असाल की त्या गाडीने एवढ्या जोरदार धडक दिल्यानंतर बाईक एका इकडे आणि दोघंही बाईक सवार होते, तुकाराम बिडकर आणि राजदत्त मानकर, हे दुसऱ्या बाजूला फेकले गेले। तर तो जो चारचाकी वाहन होता ते चारचाकी वाहन उलटलं, त्यामध्ये 2 म्हशी असल्याचं या ठिकाणी समजतं। एअरपोर्टजवळच संपूर्ण भाजपच्या नेत्यांचा बंदोबस्त लागलेला होता। तात्काळ तिथं पोलीस पोचली। पोलिसांनी तात्काळ जे आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये केलं आणि एक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनीराम टाले त्यांचं नाव आहे, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ जे आहे ते अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलं। तर त्यांच्यासोबत असणारे राजदत्त मानकर यांना अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणलं। इलाजादौरान त्यांचाही मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली होती आणि तो अपघात आपण या सीसीटीव्हीमध्ये पाहतच असाल की ही किती दुर्दैवी या ठिकाणी घटना झाली। एक 10 मिनिटं अगोदर एअरपोर्टमध्ये एका सिक्युरिटीने त्यांच्यासोबत फोटो काढले की भाऊ बऱ्याच दिवसांनी आपण भेटलेत
मला फोटो काढायचा आहे, तर त्यांनासुद्धा तिथे थांबून त्यांच्यासोबत त्यांनी फोटोसुद्धा काढला आणि 10 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे ही घटना कशी, यापूर्वीसुद्धा काही महिन्यापूर्वी असाच रस्ते अपघातात तुकाराम बिडकर यांची तब्येत खूप सिरियस झाली होती. तेव्हा त्यांच्या इलाजासाठी छगन भुजबळ यांनी स्पेशल एअर ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना मुंबईला त्यांचा त्या ठिकाणी इलाज झाला होता. पण काळाला कदाचित हेच मान्य असेल की त्यांच्या काही दिवस पहिले झालेला जो अपघात आहे आणि त्यांचा शेवटी मृत्यूसुद्धा अपघातीच झाला. या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचे जे चाहते आहेत, माळी समाजाचे ते मोठे नेते होते जिल्ह्यातले आणि राज्यस्तरावरही त्यांची माळी समाजा मोठी पकड होती. त्यामुळे या संपूर्ण त्यांच्या जाण्यानं एक त्या समाजावर खूप मोठं आघात झालेला आहे आणि या ठिकाणी सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते मेडिकल कॉलेजला पोस्टमॉर्टमसाठी आणलेलं आहे. उद्या त्यांच्यावर जे आहे आमच्या माहितीनुसार शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार होईल. सकाळी कुंभारी त्यांच्या मूळ गावी जे आहे सकाळी दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण तुकाराम बिडकरांची जी कारकीर्द राहिलेली आहे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी राहिलेली आहे. त्यांच्या बऱ्याच संस्था आहेत, त्या बऱ्याच संस्थांमध्ये त्यांनी प्रत्येक बेरोजगाराला रोजगार दिला आणि त्यातूनच त्यांचं फार महत्त्व वाढत गेलं आणि अशा या महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाच्या नेत्याला जे आहे आज अकोला जिल्ह्याला मुकावं लागलं.